दृकश्राव्य रचनाच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी चाफेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रसिक प्रेक्षक हो, आजच्या भागातही नेहमीप्रमाणेच आपण भेटणार आहोत एका हटके व्यक्तिमत्वाला. सुधीर गाडगीळ यांनी ज्यांचा उल्लेख न दमलेले दामले असा केला ते आपले दामले काका आज आपले पाहुणे आहेत. दामले काका, दृकश्राव्य रचनाच्या आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. मी नेहमीच माझ्या पाहुण्यांची ओळख पाहुण्यांकडूनच करून घेते, तर तुम्ही दामले काकांची ओळख कशी करून द्याल? म्हणजे तुमच्या दृष्टीने दामले काका कोण आहेत? माझ्या दृष्टीने दामले काका एक वाचक, एक बोचक आणि असे एक व्यक्ती आहे. बर, मला तुमचं बालपण, तुमचं शिक्षण म्हणजे थोडक्यात तुमची बॅकग्राऊंड जाणून घ्यायला खूप आवडेल. मी गिरगावमध्ये, मुंबई गिरगावमध्ये चाळीत वाढलो. माझी शाळा राममोहन इंग्लिश स्कूल ही कोएड स्कूल होती. त्यामुळे मुली म्हटल्यानंतर जे मुलांच्या शाळेमध्ये लोकांना वेगळं वाटतं तसं काही प्रकार नव्हता. उलट मुली म्हणजे त्रासदायक हे मला बालपणापासून माहीत होतं. आणि तिथे शाळेत असताना मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक. तेव्हा मला वाचण्याची आवड होती. वाचण्याची आवड असल्यामुळे कधी कधी शाखेमध्ये माझी थट्टा व्हायची, हा वाचतो. म्हणजे बाकीच्या ना कसं तुम्ही ऐकायचं फक्त शिस्त, हा वाचतो. मी म्हटलं वाचतो म्हणजे काय, मी दारू पित नाही, पण वाचायची आवड होती. आणि इतिहासपासून, लहानपणापासून इतिहास या विषयाची आवड होती. कारण मी लहान असताना कीर्तन ऐकत होतो. कीर्तन ऐकताना पुराण कथापेक्षा मला ती विचित्र वाटायच्या. त्यातून आमच्या शाळेमध्ये चौथीत धडा आला होता, त्याच्यात स्टॅलिनचं नाव आलं होतं. स्टॅलिन, लेनिन हे कोण आहे? त्याच वेळेला एक रशियन पिक्चर होता फॉल ऑफ बर्लिन म्हणून, तो बघताना मग लेनिनचं नाव आठवलं होतं. म्हणून मी स्टॅलिनचं आणि लेनिनचं चरित्र वाचलं. तर आईला भीती वाटली म्हणून आईने मला शिवाजी महाराज, सावरकर, टिळक यांची पुस्तकं वाचायला दिली ती. आणि त्यातून माझं बालपण गेलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेजमध्ये झालं होतं. त्यानंतर मी MA केलं इतिहास. एक होतं, माझ्या वडिलांचा कारखाना होता. तत्कालीन समाज लोकांच्या परिणामी वडिलांचा कारखाना म्हणजे इंजिनियर व्हावा मुलांनी आणि करावं, पण मला इतिहासाची आवड होती. आणि माझ्या वडिलांचं वैशिष्ट्य की त्यांनी मला मोकळेपणे सांगितलं की तुला जे आवडेल ती तू कर. त्यामुळे मी इतिहास गुण MA केलं. आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की मी काहीच शिकलो नाही. 15-20 पुस्तकं वाचली किंवा काही पुस्तकं वाचन केलं, पण असं काही इतिहास नव्हतं. म्हणून मी राज्यशास्त्र गुण परत दुसऱ्यांदा MA केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी मामा आहे. MA दोनदा लावलं की मामा होतो. त्यानंतर मी पत्रकार होण्याकरता माझी इच्छा होती. आणि त्यावेळेला मी पत्रकाराचं शिक्षण घेत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी करत होतो. एक्झामिनर बुक्स अँड पब्लिकेशन म्हणजे तिथे वृत्तपत्र, मासिक वाचण्याकरता पैसे मिळायचे. आणि त्यानंतर मी अमेरिकेला 71 राहिलो जर्नलिझम करता म्हणून. हा माझा बालपणचा प्रवास. त्याच अनुषंगाने मला तुमच्या लेखनाकडे वळायचंय. तुमची आतापर्यंत 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि ह्या दोन्ही पुस्तकांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. तर ही वैशिष्ट्य काय आहेत हे मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. पहिलं जे पुस्तक होतं ब्रदरहुड इन सॅफ्रॉन, हे संघावरचं पुस्तक होतं. आतापर्यंत जी पुस्तकं कोणी आली होती ती एक भक्तिभावाने किंवा टीकात्मक होती. हे पुस्तक प्युअर ज्याला म्हणतात अकॅडमिक होतं. आणि हे पुस्तक आम्ही विशेषतः, माझा जो ऑथर अमेरिकन होता डॉक्टर वॉल्टर अँडरसन, त्याची PhD जनसंघावर होती. ते जनसंघ म्हटला की संघाची माहिती पाहिजे, आणि संघाची माहिती म्हणजे सावरकर आले. तर या विषयामध्ये त्यांनी मला ते, आम्ही होतो एकत्र होतो, तर आम्हाला तो गोरा असल्यामुळे त्याला सरकारी कागदपत्र बघायची परवानगी होती, ज्याला आपण म्हणतो गुप्त कागदपत्र, ती परवानगी होती.
आणि त्या कागदपत्र बघितल्यामुळे तत्कालीन वृत्तपत्र, जुनी वृत्तपत्र, लेख, हे माझं वाचन होतं मराठी, हिंदी, इंग्लिश मधलं, त्याच्यावरनं हे पुस्तक लिहिलं गेलं. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की जी कोणी परदेशामधली लोक संघ, जनसंघ, भाजप, हिंदुत्वनिष्ठ, सावरकर याच्यावर कोणी अभ्यास करू इच्छित असतात त्यांच्याकरता हे रिक्वायर्ड रिडिंग आहे. आणि अनेक विद्यापीठामध्ये मॉडर्न इंडियन स्टडीमध्ये रिक्वायर्ड रिडिंग म्हणून हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झालं 87 साली. वेस्टव्ह्यू प्रेस कोलोराडोने प्रसिद्ध केलं होतं स्पेशल स्टडीचं. त्यानंतर भारतात प्रसिद्ध झालं. आता परत पेंग्विननी भारतात प्रसिद्ध केलेलं आहे. आणि तुमच्या दुसऱ्या पुस्तकाविषयी? दुसऱ्या पुस्तकाची आठवण म्हणजे अशी एक विनोदी आहे की ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन आले तेव्हा त्यांच्या स्वागतार्थ न्यूयॉर्कमध्ये आपल्या राजदूतांनी रिसेप्शन ठेवलं होतं. तिथे माझ्या कोऑथरला, तो गोरा असल्यामुळे त्याला आमंत्रण होतं आणि ब्राऊन दामल्यांना नव्हतं. तर तिथे नरेंद्र मोदींनी विनोदाने सांगायचं आहे की वॉल्टरला म्हणाले, यू प्रोनाउन्स चित्पावन ॲज अ रॉंग प्रोनाउन्सिएशन. इट्स अ चित्तपावन, नॉट चित्पावन, नॉट CHIT, इट्स अ CHITT. तर तो हसून म्हणाला की माय कॉथर दामले नो मोर बेटर. तर त्यांनी म्हणजे चौकशी केली असं त्यांनी मला वॉल्टरने सांगितलंय की नरेंद्र मोदींनी चौकशी केली की दामले काय करतात, कसं काय चाललंय. आणि त्यानंतर त्यांनी सुचवलं की तुमचं पुस्तक 87च आहे, तर नवीन तुम्ही ते अपडेट करा. पण त्यावेळेला परत ते इतिहास दृष्टीने लिहायला गेलं तर 87 पासूनचा जो कालखंड आहे तो इतका प्रचंड आहे. प्रत्येक संघ परिवार संस्थेवर PhD करण्याच्या योग्यतेचा आहे. तर ते थोडक्यात करणं कठीण होतं. म्हणून आम्ही हल्लीचे जे प्रश्न होते म्हणजे राम जन्मभूमी, काश्मीर, चीन, इकॉनॉमी, एज्युकेशन असे विषय घेऊन त्या विषयावर काही मतभेद काय आहे आणि कसे सोडवले म्हणून पुस्तक लिहिलंय. त्याचं लंडनच्या हर्सने प्रसिद्ध केलं, मेसेंजर ऑफ हिंदू नॅशनलिझम, हाऊ द RSS रिशेप इंडिया. त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते चीनी भाषेत चीनी सरकारने प्रसिद्ध केलं आणि आम्हाला काही रॉयल्टी दिली नाही, फक्त तुम्हाला सन्मान आहे, तुम्ही चीनमध्ये या, तुमची राहायची जेवायची व्यवस्था करू. आणि हे पुस्तक पाकिस्तानने आम्हाला न विचारता पाकिस्तानमध्ये पब्लिश केलं आणि कोणीतरी उर्दूमध्ये PDF फाईल तयार केली. अरे बापरे. काका, तुम्ही आता बोलता बोलता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला आणि मी तुमच्याविषयीच्या एका लेखात असं वाचलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुमचं दैवत आहे. तर हे कसं काय घडलं? तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटला होतात का? आणि ओव्हरऑलच तुम्ही आणि तुमचं दैवत ह्याच्याविषयी मला खूप उत्सुकता आहे. आणि मगाशी आपण गप्पा मारताना तुम्ही खूप काय काय आठवणी सांगत होत्या, तर मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांनाही त्या आठवणी ऐकायला नक्की आवडेल. पहिली गोष्ट आहे की सावरकर हे दैवतपेक्षा एक महापुरुष, शिवाजी महाराज काय, सावरकर काय, यांच्याकडे मी एक महापुरुष म्हणून बघतो. आणि महापुरुष म्हणून बघताना काही नियम असतात की तात्यासाहेब केळकर, साहित्य सम्राट केळकरांचा एक नियम होता सुंदर, की टीकाकार सहृदय पाहिजे. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही टीका करणार लिहिणार असाल त्यांचं योगदान तुम्ही समजावून घ्यायला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मला वाटते की ज्याबद्दल लिहायचं असेल तेव्हा आपली लायकी आपण ओळखायला पाहिजे. पुष्कळदा आपण आपली लायकी नसताना मग ते सावरकर असो, नेहरू असो, गांधी असो, आपण थोडी टिंगल वजा लिहितो. ते न लिहिता या दृष्टीने सावरकरांचं जे लहानपणापासून ऐकलं होतं आणि त्यांचं जे मुंबईत भाषण झालं ब्राह्मण सभेमध्ये 6 सोनेरी पानावरचं, त्याचं काही भाषण मी ते लहान होतो, म्हणजे 6वीत असेल, पण ते ऐकलं होतं. आणि वक्ता कसा असावा याचा एक अनुभव आला होता. त्यामुळे एक प्रकारचं आकर्षण होतं. आणि त्याच वेळेला 15 ऑगस्ट 1959 यशवंतराव चव्हाणांचं चरित्र त्यांच्या मेव्हण्याने लिहिलेलं होतं आणि ते प्रसिद्ध झालं. आणि 16 ऑगस्टला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संदर्भ विभागात मी ते जाऊन वाचलं, कारण ते
बाहेर देत नव्हते. आणि तुम्हाला वाचायला हवी असेल तर पहिलं जे सन्माननीय सदस्य किंवा लाईफ मेंबर आहेत त्यांना पहिले, मग तुम्हाला असं होतं. तर मी तिथे पुस्तकं वाचलं आणि त्याच्यामध्ये असा एक उल्लेख होता की यशवंतराव तरुण असताना, शाळेत असताना सावरकरांना भेटायला ते कराडहून चालत चालत रत्नागिरीला गेले आणि तेव्हा सावरकर पत्ते खेळत होते, असं काहीतरी उल्लेख होता. म्हणून मी घरी आल्यानंतर पत्र लिहिलं की असा असा तुमचा उल्लेख आहे, तो चुकीचा असला पाहिजे. म्हणजे सावरकरांना पत्र. हो. आणि ते तुम्हाला नजरेत आणण्याकरता इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तुमच्या नजरेत आणू इच्छितो. आणि काही दिवसांनी त्यांचे सचिव भेटायला आले. त्यांना आश्चर्य वाटलं की तू केव्हा वाचलं, आणि मी त्यांना ग्रंथालयात नेऊन ते दाखवलं. मग त्यांनी ते पुस्तक त्यांना हवं होतं, त्यांनी नेलं. नंतर 10 दिवसांनी परत केलं आणि नंतर सांगायला आले की आम्ही यशवंतरावांना पत्र लिहिलंय. आणि परत 2 आठवड्यांनी सांगायला आलं की यशवंतरावांनी माफी पत्र लिहिले की असं घडलं नाहीये, तर त्यांनी माफी मागितलीये आणि ती आम्ही वृत्तपत्रात प्रसिद्ध करतोय, तर तुमचं नाव टाकू का. मी म्हटलं मी विद्यार्थी म्हणून त्यांना कळवलंय, माझ्या दृष्टीने महत्व आहे की सावरकरांची खोटी बदनामी ती होऊ नये. त्यानंतर मला मग त्यांनी सांगितलं की तात्यांनी तुला म्हणजे सावरकरांनी तुला मकर संक्रांतीला 1960 भेटायला बोलवलं. अरे वा. तर भेटायला बोलावल्यानंतर मला वाटलं काही भेट म्हणजे कशी. तर भेटायला गेलो तर त्यांनी माझ्याशी 1 तास मन मोकळी बोलली. अरे वा. पण पहिली चौकशी केली माझी ती CID पद्धतीने केली. अगदी. आणि मग मी त्यांना काही प्रश्न विचारले. 1-2 प्रश्न मी चांगले विचारले असं मला अजून वाटतं की केरळमधलं कम्युनिस्ट गव्हर्नमेंट होतं, ते काँग्रेसने राष्ट्रपती राजीव टांडे आणि रद्द केलं. आणि म्हटलं तुम्ही त्या कम्युनिस्ट गव्हर्नमेंटला कसा सपोर्ट केला, कारण कम्युनिस्ट ही परकीय विचारसरणी आहे. तेव्हा ते मला शांतपणे म्हणाले, अरे आपण लोकशाही स्वीकारली आहे ना, मतदान आहे ना, ते मतदानाने आले ना, तर त्यांना मतदानाने हरवा. असं सरकार जर रद्द केलं तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. म्हणजे ही जी समजावून द्यायची पद्धत होती. आणि दुसरी गोष्ट लक्षात आली की त्यांच्या डोळ्याला मी डोळा देऊ शकत नव्हतो, म्हणजे इतकं ते वेगळं होतं. तर ते 1 तासाने दिल्यानंतर मला निघताना त्यांनी अगोदर चौकशी केली की मी काय काय त्यांची पुस्तकं वाचली आणि सांगितल्यानंतर लक्षात आलं. मग त्यांनी मला त्यांचं हिंदू पद पादशाही, मी ते वाचलं नव्हतं, ते पुस्तक स्वाक्षर करून भेट दिलं. अरे वा. ती आयुष्यातली मोठी कमाई. मंडळी, इथे मला तुम्हाला नक्की दाखवायला आवडेल की दामले काकांनी ते पुस्तक आणलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्यावरती स्वाक्षरी करून हे दामले काकांना दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही दामले काकांची सगळ्यात मोठी पुंजी असावी आयुष्यभराची. सो दामले काका, हे पुस्तक आज मुद्दाम तुम्ही आणलं त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद. मगाशी आपण तुमचं लहानपण, तुमचं शिक्षण ह्याच्याविषयी बोललो. तुम्ही माझ्याशी गप्पा मारताना मला सांगितलं की तुमचा जन्म पुण्याचा आहे आणि तुम्ही मुंबईत वाढलात. मग पुणे ते मुंबई ते शिकागो हे स्थलांतर कसं झालं. आणि म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्या देशात जातो तेव्हा प्रत्येकाला काहीतरी अनुभव हे असतातच, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. तर ते स्थलांतर आणि तेव्हा म्हणजे त्या काळात तुम्ही इथे आलात, तर त्याविषयीचे तुमचे अनुभव ह्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. मी आलो तो अपघाताने आलो. बर. कारण मी सांगितल्याप्रमाणे त्या काळात जे अमेरिकेत येत होते ते डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट अशी लोक यायची. म्हणजे अमेरिकन भाषेत सांगायचं म्हणजे मी डार्क हॉर्स होतो. आणि मी त्या काळामध्ये जेव्हा आम्ही हे करत होतो, मला लिहायची आवड होती. मी माणूसमध्ये टोपण नावाने काही लेख लिहिले, पण मी लिहायची आवड होती, मला पत्रकार व्हायचं होतं. आणि त्याच वेळेला माझा जो मित्र तो PhD करा, वॉल्टर अँडरसन PhD करायला भारतात आला होता. आणि त्यांनी आमची भेट झाल्यानंतर त्यांनी मला दिल्लीहून पत्र विचारलं की तू मला मदत करशील का PhDला. तर मला पण शिकायचं होतं आणि त्याला सरकारी कागदपत्र, गुप्त कागदपत्र बघायला 43 पर्यंत कागदपत्र बघायला परवानगी होती. म्हणून मी हो म्हटलं. पण माझी एक अट होती की मी पैसे घेणार नाही. पैसे घेतले की मग मिंदेपणा येतो, नोकरी होते. तर आम्ही एकत्र होतो. मग गप्पा गोष्टी त्याच्या लक्षात आलं की माझं वाचन आहे. गोळवळकर गुरुजींनी आम्हाला नागपूरला बोलावून 4 दिवसाचा 1-1 तासाचा इंटरव्ह्यू दिला होता. तर डॉक्टर नाभाखरांना भेटलो होतो,
डॉक्टर हेडगेवारांचे ओरिजिनल पत्रव्यवहार गुरुजींनी आम्हाला बघायला दिलं होतं मला, जे आपण वाचतो ते संपादकीय ओरिजिनल पत्रव्यवहार बघायला देतं. अशा मला महत्वाची आवड होती की ज्याला आपण ऐतिहासिक म्हणतो ओरिजिनल कागदपत्र बघायची आवड होती. आणि त्या दृष्टीने मी पुष्कळदा मला जुनी पुस्तकं जुन्या गोष्टी गोळा करायची आवड होती. सांगायची गोष्ट म्हणजे टिळकांची चिरोल केस की ज्याच्यावरती लंडनला केस केली ती चिरोल केस अख्खी लंडनची माझ्याकडे 600 पानाची आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधींचं पहिलं चरित्र मराठी अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलं, त्याला टिळकांची प्रस्तावना आहे. आणि टिळकांनी महात्मा हे 1916 साली गांधींचा उल्लेख केला होता. ते पुस्तक माझ्याकडे होतं. तर अशी मला जी आवड होती आणि त्या आवडीचं असताना तो त्याच्या लक्षात आलं आणि मला म्हणाला की तू इथे असं सरकारी नोकरीत खिचपत का पडतोय की म्हटलं मला पत्रकार व्हायचं आहे, पण तुम्हाला अनुभव नाही म्हणून नोकरी नाही म्हणून अनुभव नाही असं विचित्र होतं. तर मला म्हणाला तू अमेरिकेत का नाही येत, तिथे अर्न आणि लर्न पद्धतीने तू हे कर. मला काय माहित नव्हतं, मला थोडा इंटरेस्ट पण नव्हता. पण त्यांनी माझ्या वडिलांकडे बोलला, मी ऐकले. वडिलांनी आईला सांगितलं. तर आईने 2 रात्री झोपताना माझ्या कानाशी कटकट करायला सुरुवात केली की त्या काळात परदेशी जाणं म्हणजे महत्वाचं इतकं होतं की परदेशी उच्च शिक्षणात परदेशी गमन म्हणून वृत्तपत्रात फोटो यायचा, नाव माहिती यायची. तर आईने दररोज कटकट करायला सुरुवात केली की तू जात का नाही, तू जात का नाही, तू जात का नाही. त्यातून 71च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळालं. आता आपल्याला पण थोडा हे आलं डिप्रेशन म्हणा की झटका. तर आता म्हटलं आपण जाऊन येऊया म्हणून $8 घेऊन मी आलो. आणि इथे आल्यानंतर कळलं की तुम्हाला नोकरी करता येत नाही, समरमध्ये येतात पण बाकीची नोकरी करता येत नाही. आणि करायची असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये 20 काहीतरी आठवड्याला ठराविक तास काम करता येतं. आणि त्यावेळेला आम्हाला $1.50 तासाला मिळायचं. म्हणजे गरिबी काय असते ना हे मी भारतापेक्षा अमेरिकेत अनुभवली. की एकदा अशी पाळी होती की थंडीमध्ये बर्फ पडला, तुम्हाला कामच नाही. त्यावेळेला एक दिवस मी नुसती दाणे खाऊन राहिले. तर त्यामुळे मी जे आलो इथे तर बाकीची जी लोक होती इंजिनियर डॉक्टर त्या ह्याच्यातला मी नव्हतो. आणि त्यावेळेला अशी दुकानं पण नव्हती, भारतीय दुकानं नव्हती. भारतीय मला आठवतं की 2 का 3 महिन्यांनी मी फिरत असताना मला एक भारतीय दिसला म्हणून मी हसत मुखाने त्याला नमस्कार केला. तर आपल्याकडे कसं एक कुत्रा दुसऱ्याकडे कुत्र्याकडे बघतो ना तसं त्यांनी माझ्याकडे बघून मान फिरवली. तो एक अनुभव होता. माझा जो रूममेट होता तो व्हिएतनाम वॉर मधला वेटरन होता. त्यांनी मला 4 महिन्यांनी नेऊन अनियन रिंग खायला घातल्या. तर मला मी स्वर्गात असल्याचा आनंद झाला होता की बाकीचे जे मी शाकाहारी होतो त्यामुळे पहिल्या ते कौतुक होतं. अमेरिकेचं दूध मिळतं, ब्रेड मिळतात, केक मिळतात. आणि त्यानंतर लक्षात आलं की सॅलड हा प्रकार आहे तो थंड आणि मला तितके आवडला नाही. तर त्याला मी कडबा म्हणत होतो. तर ते ती हा भाग होता. इथे महाराष्ट्र मंडळ पण नवीनच होतं आणि ते शहरात होतं. तर ते महाराष्ट्र मंडळात जायचं म्हणजे तुम्हाला माझ्या घरापासून 3 मैल चालणं, स्टेशनवर ट्रेन घेणं, मग बस घेणं असा प्रकार होता. आणि त्यातून रागावू नका पण आपली मराठी वृत्ती असते ना, तुम्ही ग्रीन कार्डवाले असाल तर आणि लग्न झाले असाल तर गोष्ट वेगळी असते. पण विद्यार्थी म्हटल्यानंतर वेगळी वागणूक असते. भेटूया आपण कधीतरी अशा पद्धतीने व्हायचं. तर तो एक भाग होता. पण इथे अमेरिकन जीवनामधला मी अमेरिकन फॅमिलीत राहिलो जवळ 7-8 वर्ष. निर्णया अमेरिकन फॅमिलीत राहिलो. तो मला तो अनुभव मिळाला. अरे वा. आणि मग तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? म्हणजे अमेरिकन फॅमिलीमध्ये एक भारतीय असून अमेरिकन फॅमिलीमध्ये त्यांच्या बरोबर राहायचं, तर तो अनुभव कसा होता? असं आहे की मी अनेक ठिकाणी राहिलो होतो कारण मला परवडणारी जागा नव्हतं की सांगितल्याप्रमाणे उत्पन्न कमी असल्यामुळे. जिथे होतं तर एका ठिकाणी मी राहिलो होतो रिव्हर फॉरेस्ट मध्ये होतो. त्याच्या मेयरची बायको, तो मेयर वारला होता, तिच्याकडे राहताना कळलं की अमेरिकेमध्ये आपण आपल्या भारतामधलं जातीभेद म्हणतो, अमेरिकेमधला जातीभेद मला कळला होता की तिथे जे क्लब होता
त्या क्लबवर पाटी अशी होती, ज्यूज अँड कॅथलिक्स आर नॉट अलाउड. म्हणजे आपल्याला काळ्यांच्या बद्दल आपण म्हणतो, आफ्रो अमेरिकन बद्दल, पण ती पाटी होती. मी फॉरेस्ट पार्कमध्ये असताना मला सांगण्यात आलं होतं की रात्री रिओ फॉरेस्टमध्ये काळा मनुष्य दिसला संध्याकाळ 7 नंतर, त्याला पकडून ठेवत असेल तुरुंगामध्ये आणि सकाळी सोडत असतील. म्हणजे हा हे बघायला. पण त्याबरोबर अमेरिकन लोकांचा एक मोकळेपणाचा स्वभाव आणि मैत्रिणी बोलणं, हसत, एक चांगला गुण आहे अमेरिकनचा होता की ते अनोळखी माणसाकडे बघून हसतात आणि बोलतात. तो एक लक्षात आला होता. आणि मदत करण्याचा स्वभाव. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी असं आहे, तर मदत करणं हा एक भाग अमेरिकेचा आला होता. अरे वा. तुम्ही मगाशी बोलताना बऱ्याच मोठमोठ्या लोकांची नावं घेतली. तुम्ही आतापर्यंत खूप अशा व्यक्तिमत्वांना भेटला असाल, तर त्यातली अशी कुठली व्यक्तिमत्व आहेत की जी तुम्हाला प्रभावित करतात? मी अनेकांना भेटलो, पण त्याच्या अगोदर सांगू इच्छितो की मी माझ्या मनातली जी खंत आहे की ज्यांना मी भेटू शकलो नाही, ती सांगण्याची इच्छा आहे. मी आचार्य विनोबा भावेंना भेटायची इच्छा होती, भेटू शकलो नाही. मला गदी माडगुळकरांना भेटायचं होतं. माडगुळकरांचं मी व्याख्यान ऐकलंय, माडगुळकरांचं मी कथाकथन ऐकलेलं, पण भेटायची इच्छा होती. माडगुळकरांना भेटलं नाही, नरहर कुरुंदकरांना भेटू शकलो नाही. अशा काही खंत. पण मी माझ्या आयुष्यामध्ये मी भेटताना एक माझ्या अभ्यासक म्हणून भेटताना आणि मैत्रीमध्ये अभ्यासक म्हणून भेटताना वाजपेयींनी मला जवळ 2 तासाचा इंटरव्ह्यू दिला होता. नंतर म्हणजे 88चा. आणि त्यातून बोलताना ही लोक, अडवाणी किंवा वाजपेयी काय, ही लोक कशी विजनरी असतात किंवा त्यांना दूरदृष्टीने बघतात, हे ते एक अनुभवाला मिळालं होतं. त्याचप्रमाणे इथे अमेरिकेत राहिल्यामुळे भारतातून येणारे पत्रकार, लेखक यांच्याशी मला भेटायचा योग आला होता. आणि माझं वैशिष्ट्य होतं की भारतातून येणारे हे असे आपले शास्त्रज्ञ गोविलकर यांनी सांगितलं की ते जेव्हा आले, अनिता गोडबोलेंकडे उतरले होते, गोवारीकर, वसंतराव गोवारीकर, आणि शरदराव गोडबोलेंकडे उतरले होते. त्यांचा मला फोन आला की दामले मला तुम्ही शिकागो दाखवा. म्हटलं गोडबोले साहेब तर दाखवतात, ते नाही म्हणजे मला माधवराव गडकरीने सांगितलंय शिकागो बघायचं असेल तर दामल्यांकडनं बघा, बाकीचे तुम्हाला सीएस टावर दाखवतील किंवा जॉन अंक हे दाखवतील. तर माझी वृत्ती होती की ज्यांना ज्यांना जी आवड आहे त्या दृष्टीने, उदाहरणार्थ प्राध्यापक असतील तर शिकागो विद्यापीठामध्ये 40,000 मराठी पुस्तकं आहेत, दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आहे, तो दाखवणं आहे. किंवा कामगार पुढारी आली होती, ते मे डे जो पहिला साजरा झाला, तो गोळीबार शिकागोच्या हे मार्केटमध्ये झाला, तर ती जागा दाखवणं. त्याचप्रमाणे पत्रकार आले असतील तर केनेडीची मिस्ट्रेस जिथे खेळायला जायची बॉलिंग ॲलीमध्ये, ती जागा दाखवायची. म्हणजे थोडक्यात जसं मुंबईचा फेरीवाला असतो, तो ऐश्वर्या, सोनिया गांधी, साईबाबा यांची छायाचित्र एकत्र विकतो, ज्याला जे पाहिजे ते घ्या. तसं माझी वृत्ती असल्यामुळे आलेली लोक, मग ते सुधीर फडके असो, सुधीर फडक्यांचा मोकळेपणा, त्यांचा फोन आला होता की मी येतोय, विमानतळात गेलाय, आणलं आणि घरी आलो आणि म्हटलं बाबूजी कुठे सोडायचं, तेव्हा तुम्ही पुणे पद्धतीने काय विचारताय. म्हटलं नाही, मला शिकागोमध्ये अनेक लोकांची घरं आहेत मोठी, आणि प्रत्येकाला तुम्ही त्यांच्याकडे उतरावं असं वाटतंय, म्हणून विचारलं की तुम्ही काय ठरवलंय. नाही म्हणे दामले मी तुमच्याकडे राहणार आहे. तर म्हटलं माझं एक 1 बेडरूम अपार्टमेंट होतं. तर म्हटलं बाबूजी माझं 1 बेडरूम अपार्टमेंट आणि तुम्ही इतरांची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्याकडे उतरावं. नाही म्हणे दामले आपण मुंबईचे 2 खोल्यातली माणसं, मला तुमच्याकडे राहायचे, तुमची हरकत आहे का. तर अशा ते भेटीगाठीचा योग आहे. आणि सर्वात सांगायची गोष्ट म्हणजे बाबूजी सर्वांना संगीत दिग्दर्शक, गायक म्हणून प्रसिद्ध माहिती आहे. आमच्या गप्पा गोष्टी झाल्या होत्या. गप्पा गोष्टीत मी त्यांना सहज म्हटलं की बाबूजी तुम्ही संघाच्या एका शिबिरामध्ये वंदे मातरम म्हटलं, ते अजून कानात घोळतंय. मला म्हणे कसं म्हटलं. म्हटलं प्रश्न, तुम्ही गायक आहात, उत्कृष्ट म्हटलं तर अजून नाही म्हणे मला ते आठवत नाही. म्हटलं पण
अप्रतिम होतं. मला थोडं म्हणून दाखवा म्हटलं. बाबूजी म्हणजे ज्ञानेश्वरांनी रेड्याला बोलकं केलं, तुम्ही मला बोलकं करताय. नाही म्हटलं, नाही म्हणे थोडं गुणगुणून दाखवा. म्हटलं नाही हो म्हणे, मी तुमच्या पाया पडतो. मी म्हटलं नाही. मग थोडं त्यांना ते गुणगुणून दाखवलं. म्हणे थोडं मोठ्या म्हणे मोठ्या. मग म्हणे पहिली ओळ म्हणा असं त्यांनी विचारलं. आणि ते वंदे मातरमचं त्यांना ऐकवलं आणि त्यांनी डोळे मिटले होते आणि मग त्यांनी संपूर्ण ते वंदे मातरम म्हणून दाखवलं. आणि कौतुकाची गोष्ट मला म्हणाले, मी बरोबर म्हटलं का हो. म्हटलं बाबूजी तुम्ही लाजवता का. म्हणजे बाबूजींना संगीताचं धडी मी देणं एक विनोदी प्रकार आहे, पण असे काही भेटीगाठीचा योग आला होता. त्यामुळे कोणी दांडेकर आले ते, नंतर कोणी मराठी पत्रकार आले, लेखक आले की त्यांना आवडत गुण. एकदा सुरेश खरे आणि हे आलं ते आपले सुधी गाडगे, तर त्यांना घेऊन मी शिकागो विद्यापीठात गेलो असताना सुरेश खऱ्यांचं पहिलं नाटक बघितल्यानंतर सुरेश खऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, हो माझे पुस्तक मला भारतात मिळत नाही, ते इथे आहे. अरे वा. तर अशा अनेक लोकांना घेऊन जाणं. आणि आपण काल कार्यक्रम केला शंकरराव अभ्यंकरांचा विवेकानंदांच्यावर, तर सांगायला असं वाटतं की 75 मी अमेरिकेत आल्यानंतर विवेकानंदांचं भाषण कुठे झालं याच्याकरता मला एकदा कॉन्सुलेटमधनं फोन आला होता की कोणतरी, मला आता नाव आठवत नाही पण पुढारी आलं, ते त्यांना घेऊन जायचं होतं. तर त्यांना ती जागा माहिती नव्हती, तर तिथे मी त्यांना घेऊन गेलो होतो. त्यापासून 77 पासून मी कोणी आलेल्या मोठ्या लोकांना आडवाणींपासून सर्वांना त्या जागेमध्ये नेऊन दाखवणं. म्हणजे मी स्वतःला कधी कधी म्हणतो मी शिकागोचा पंड्या आहे, फक्त मला दक्षिणा मिळत नाही. तर अशा दृष्टीने तो एक अनुभव होतो, भेटीगाठीचा अनुभव, मोकळेपणाने बोलण्याचा अनुभव. आणि त्यातून माझ्याकडे जो म्हणतं ना की प्रश्न विचारणं, आउट ऑफ बॉक्स प्रश्न विचारणं, हा अनुभव आहे. आणि ते खरं म्हणजे खूप महत्वाचं असतं. आणि मंडळी, तुमच्या आता लक्षात आलं असेल की आम्ही दृकश्राव्य रचनाच्या आजच्या भागामध्ये ह्या हटके व्यक्तिमत्वाला का बोलवलं ते. मगाशी मी दामले काकांची गप्पा मारत होते मुलाखतीच्या आधी, तेव्हा मी त्यांना म्हणलं की दामले काका, तुमच्याकडे माहितीचं एवढं भांडार आहे की मला असं वाटत नाहीये की तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो मी अर्ध्या तासात संपवू शकेन, पण वेळेचं बंधन नेहमीप्रमाणे मला पाळायला लागणार आहे. तर दामले काका, आजचा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की सध्या न दमलेले दामले कुठल्या विशेष प्रोजेक्टवर काम करतात, त्याची आम्हाला थोडक्यात माहिती द्याल का. मी गेली 10 वर्ष जो प्रोजेक्ट आहे की ब्रिटिश कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स अँड फॉरेन रिपोर्ट्स अबाउट सावरकर, या विषयावर मी लंडन, पॅरिस अनेक ठिकाणी हिंडून कागदपत्र गोळा करत होतो. म्हणजे लंडनमधनं 10,000 पानं गोळा केली, पॅरिसमधनं 3,000 पानं गोळा केली, जर्मन भाषेत 100 मिळाली, फ्रेंच भाषेमध्ये सांगायला आवडेल की फसाना, डॉक्टर फसाना नावाच्या माणसाने तो भारतात आला, मराठी शिकला आणि त्यांनी रामदास, मॅझिनी आणि सावरकर या विषयात लेख लिहिले इटालियन भाषेत. जर्मन भाषेत डॉक्टर वुल्फचं PhD आहे सावरकरांच्यावर, स्पॅनिश भाषेत PhD आहे, चीनी भाषेत आहे असं म्हणतात, मला माहिती नाही, पण जॅपनीज भाषेत पुस्तकं आहेत. तर अशी काही कागदपत्र गोळा केली. भारतामध्ये मला मुंबईच्या आर्काइव्हमधनं 16,000 पानं मिळाली. आणि विशेषपणे सावरकरांची जी मराठी नाटकं आहेत त्याची ब्रिटिशांनी केलेली इंग्लिश भाषांतर मिळाली. अरे वा, मस्त. तर अशी काही कागदपत्र मी गोळा केली. माझ्याकडे 47 सालापर्यंत कागदपत्र आहेत. स्वतंत्र भारतामधले सावरकरांच्या वरचे हा CID रिपोर्ट 850 पानं मी बघितलं आहे, पण मला त्याचा प्रिंटआउट हवा आहे. आणि त्या कोरोनाच्या याच्यामध्ये तो प्रिंटआउट माझा थांबलेला आहे. तर काही 2-4 महत्वाच्या गोष्टी सोडल्या, ते म्हणजे 850 पानं आणि सावरकर आणि नेपाळच्या राजाची जी कलकत्त्याला भेट झाली होती त्याचा मला CID रिपोर्ट हवा आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शेवटची त्यांची भेट पुण्यामधल्या भेटीत त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीला भेट दिली होती आणि त्यांचं स्वागत मेजर कॅन्डेटनी केलं होतं. ज्यावेळी सावरकर अकॅडमी नॅशनल डिफेन्स अकॅडमीत आली त्यावेळी त्याला कॅन्डेटला रिपोर्ट पाठवणं आवश्यक होतं. तो मला रिपोर्ट बघायचा आहे. तर हे झाल्यानंतर माझं ते काम पुरं होईल
आणि मग सावरकरांची कागदपत्र, सरकारी कागदपत्र, सावरकरांच्या बद्दल आलेले वृत्तपत्रामधले, परदेशी वृत्तपत्रामधले रिपोर्ट, याच्यावर दुसरं पुस्तक येईल. तिसरं पुस्तक आहे की अमेरिकेमध्ये गॅलिक अमेरिका नावाचं एक वृत्तपत्र होतं. त्याचा आयर्लंडचा पहिला राष्ट्रपती डी वेलर संपादक होता. त्याच्यामध्ये 1904 सालापासून ते 14 सालापर्यंत एक पान भारताबद्दल असायचं. आणि त्याच्यात इतकी माहिती असायची की ठाण्याचे विहारी नावाचं वृत्तपत्र होतं, त्याच्या संपादकांना पकडलं ही बातमी त्याच्यात होती. सावरकरांचं जयस्तुती गाणं जपानमध्ये म्हटलं गेलं 1906 साली, ती बातमी त्याच्यात होती. तर अशा प्रत्येक पानामधली ती मी माहिती जवळ ती सगळी माझ्याकडे मायक्रोफिल्म आहे. त्यामध्ये गॅलिक अमेरिकेची भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधलं योगदान हे तिसरं पुस्तक होऊ शकतं. चौथं महत्वाचं म्हणजे सावरकरांची जी इंटरनॅशनल केस आहे, सावरकरांना जे पकडलं पॅरिस मार्सेल्समध्ये, ते पहिल्यांदा सांगण्यात आलं की फ्रेंच पोलिसांनी पकडलं. पण स्कॉटलंड याच्या रिपोर्टमध्ये मला मिळालं की मुंबईचे अमरसिंग आणि मला वाटतं एक मुस्लिम पोलीस होता, आता नाव आठवत, सिद्दीकी, त्या दोघांमध्ये भांडण की आम्ही पकडलं सावरकरांना. आणि त्याच्यावरचा जो केस आहे हेगची आहे, मला सांगण्यात असं आलंय की तुम्ही ती तयार करा. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रस्तावना देतील. तर अशी काही 4 पुस्तकाची सॉफ्ट आहे. दामले काका, आज तुम्ही दृकश्राव्य रचनाच्या आमच्या भागामध्ये आलात आणि आम्हाला एवढी सगळी माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि न दमलेले दामले असेच अखंड काम करत राहोत ही आमची इच्छा, आणि तुमच्या सर्व प्रोजेक्ट्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. बहुत बहुत धन्यवाद. फक्त एवढंच आहे की हे बोस्टिंग समजू नका. नाही, नक्कीच नाही. मंडळी, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि तुमच्या माहितीत जर कोणी हटके व्यक्तिमत्व असतील तर त्यांची नावं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.